आणि आता बातमी आहे मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड असलेल्या नागपूरमध्ये। नागपूरमध्ये खरं तर गेल्या कित्येक दिवसांपासून भूमाफियांच्या छळाला नागपूरकर पुरते वैतागलेले आहेत, परंतु हा त्रास काही कमी होत नाहीये। आता एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा भूखंड गिळण्यापर्यंत या भूमाफियांची मजल पोहोचली। त्यामुळे सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडला की पोलिसांचेच हे हाल असतील तर आमचं काय होणार। बाबाराव ढोमणे, सेवानिवृत्त माजी पोलीस अधिकारी। कधी काळी भल्या भल्या गुंडांना धडकी भरवणाऱ्या बाबारावांना आज एका मंदिरात आश्रय घ्यावा लागतोय। स्वतःच्या मालकीचा भूखंड असूनही त्यांना मंदिराची झाडलोट करावी लागतेय। नागपुरातील एका भूमाफियामुळे बाबारावांवर ही संघर्षाची वेळ आली आहे। पोलीस सेवेतील आयुष्यभराच्या पुंजीतून त्यांनी नागपुरातल्या हनुमान नगरमध्ये 1500 स्क्वेअर फूटचा प्लॉट घेतला, पण त्या प्लॉटवर आता भूमाफियानं अवैध कब्जा केल्याचा आरोप बाबारावांनी केलाय। ज्यावेळेस घर बांधण्यासाठी आम्ही त्या सोसायटीवर गेलो जागेवर, त्यावेळेस तिथे हरीश गोलवंशींनी झोपडपट्टी बसून ते सोसायटी म्हणजे डिफॉल्टमध्ये टाकली आणि बाकीच्या जागेवर 1.5-2 एकर जागामध्ये त्यांनी सिमेंट कंपाऊंड टाकून त्या सोसायटीला कब्जा करून घेतला, अनधिकृत कब्जा केला गोलवंशींनी, हरीश गोलवंशींनी। फक्त बाबारावच नाही तर इतर सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे प्लॉट भूमाफियांनी गिळंकृत करायला सुरुवात केल्याचं समजतंय। आणि या घोटाळ्यात नागपुरातील काँग्रेस नगरसेवक हरीश ग्वालवंशी यांचाही हात असल्याचा आरोप होतोय। ज्या वक्ती रिटायरमेंट झालो 2014 मध्ये, तर त्यावेळेस कमिशनर साहेबांना मी एक रिपोर्ट केला होता। त्याच्याबद्दल त्यांनी कारवाई केली नाही केली काही मला माहित नाही, परंतु आता कुठं राहायचं, छोटंसं माझ्या एक फ्लॅट होतं, त्याच्यामध्ये एवढा परिवाराचा काही समावेश होऊ शकत नव्हता। म्हणून म्हटलं बाबा आता कसं करायचं काय करायचं, तर मी रिटायरमेंट नंतर मंदिरामध्येच राहावं आपलं वेगळं आणि मुलं आणि पत्नी त्या फ्लॅटमध्ये राहील असं ठरवून मी वेगळा एक राहण्याचा निर्णय केला। मात्र काँग्रेस नगरसेवक हरीश ग्वालवंशी यांनी बाबाराव ढोमणे यांचा हा आरोप फेटाळून लावलाय। जमीन मेरे घर के बाजू में, मेरे घर से ज्यादा दूर नहीं है, मेरे प्रभाग में वो मैं जैसे नगरसेवक हूँ, उसकी वास्तु स्थिति मालूम है। मेरा क्या आर्थिक उसमें फायदा है, मेरे को कौन थे उन लोग ये कुछ मैं इसमें मैंने इनसे लेना देना किया हो। आज के मार्फत में जो शहर में समीकरण बना है, वातावरण बना है, वो वातावरण का फायदा देके मेरे पे दबाव बना के वो गरीब आदिवासी परिवार पे अत्याचार करके वो जमीन हड़पने की कोशिश मेरे मार्फत इनकी कोशिश है। तो मैं एक ऐसा इलीगल काम करूंगा, गलत काम कैसे करूंगा। ज्या विभागाची आयुष्यभर सेवा केली त्या पोलीस दलाकडूनच ढोमणे यांना न्यायाची अपेक्षा आहे। तक्रारदार सकाळीच येऊन गेलेले आहेत माझ्याकडे, रिटायर पोलीस कर्मचारी आहेत आणि त्यांच्यासोबत अनेकही दुसरी काही पोलीस रिटायर कर्मचारी आहेत। त्यांचाही तक्रार दाखल करून आपण गुन्हा दाखल करणार आहोत आणि पुढील तपास करून त्यांनाही उचित कारवाई करणार आहोत। सध्या गृह विभागाची धुरा मूळचे नागपूरचे असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर आहे आणि त्यांच्याच जिल्ह्यात जर भूमाफिया निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या हक्कावर गदा आणत असतील तर राज्यात सगळं आलबेल आहे असं कसं म्हणायचं। रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर।